लक्ष्मीपूजनानिमित्त साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। देशभरातून भाविक या मंदिरामध्ये दाखल झालेत। यावेळी दिवाळीनिमित्त काकडा ही मंदिरामध्ये सुरू झालाय। पहाटेची काकडा आरती आणि तो पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। पाहूयात। दीपावली निमित्त अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेचं म्हणजे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। देशभरातून विविध भागातून भाविक आहेत ते अंबाबाई मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। आपल्याला माहितीच आहे की अंबाबाई देवी ही 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे आणि या देवीचं महात्म्य मोठं आहे। भक्तिभावानं पूजेनं श्रद्धेनं भाविक आहे ते मोठ्या प्रमाणात अंबाबाई मंदिरामध्ये दाखल होत असतात। नवरात्र उत्सवाचा कालावधी हा संपला आणि त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता सुट्ट्या पडणार आहेत। त्यांनी सुट्ट्यांच्या निमित्तानं सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळ म्हणून कोल्हापूरला या ठिकाणी भेट देत असतात। ते निश्चितच अंबाबाई देवीच्या दर्शनाला सुद्धा येत असतात आणि या दीपावलीच्या निमित्तानं विविध पूजा अर्चा विधी सुद्धा आहे त्या अंबाबाई मंदिरामध्ये पार पडतात। त्याचा लाभ घेण्यासाठी सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आता यानंतर सुद्धा काही कालावधीनंतर आहे ते किरणोत्सव सोहळा अंबाबाई मंदिरामध्ये पार पडणार आहे। सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायण सुरू असताना हा किरणोत्सव सोहळा आहे तो संपन्न होतो आणि त्यासाठी सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आहे ते थेट दृश्य अंबाबाई देवीचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणात देवीचं दर्शन घेण्यासाठी आता कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या या मंदिरामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढे जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर। तर शिर्डीत देखील साई मंदिरामध्ये दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। साई मंदिरामध्ये दिवाळीनिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। यावेळी साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली। तर दिवाळीतील लक्ष्मीपूजनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये बीड इथले भाविक अर्जुन पिंगळे यांनी तब्बल 2 टन फुलांपासून फुलांची सजावट मंदिरामध्ये केली आहे। लक्ष्मीपूजनाची औचित्य साधून शेवंती, आफ्टर, गुलाब, ऑर्किड, सायकस आणि गुलछडी या फुलांपासून विठ्ठल राणी रुक्मिणी मातेच्या मंदिरांसह संत नामदेव पायरी येथे देखील फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे।